नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. स्विफ्ट कारला भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण भावाची भेट अधुरीच. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चारठाणाजवळील गणेशपूर शिवारात रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत अन्य चौघे जखमी झाले आहेत. स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH12GF6259 हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून मंठा दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक MH20DD7666 ने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यावरून सुमारे 50 ते 60 फूट फेकली गेली. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कारमधून सय्यद अजहर सय्यद महमूद हे आपल्या कुटुंबियांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते, पण बहीण भावाची भेट या अपघाताने होऊ शकली नाही. याविषयी सविस्तर माहिती अशी की सय्यद इस्माईल सय्यद महमूद हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील रहिवासी आहेत. रमजान ईदचा सण साजरा केल्यानंतर रविवारची सुट्टी असल्याने सय्यद अजहर हे आपल्या कुटुंबियांसह मंठा येथील आपल्या बहिणीला भेटण्यासाठी कारने निघाले होते. काल रविवार दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 2च्या दरम्यान हे कुटुंबीय आपल्या कारने चारठाणा मंठा महामार्गावरून जात होते. चारठाण्याजवळ गणेशपूर परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथून प्रवासी घेऊन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्स बसची व सय्यद कुटुंबियांच्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात सय्यद आबिदा महबूब, सय्यद सुमय्या आबिदा, सय्यद आबिद या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ सय्यद इस्माईल सय्यद मेहबूब हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तसेच सय्यद सहिदा आबिद, सय्यद जोहेरा अंजुम आबिद व सय्यद मिरज हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. वाहनांचे पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहन चालन याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.